कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा। कधी कधी विरोधकांना असं वाटतं आता या मतदारसंघात मधला आमदार आता मंत्री झालाय, आता हा मतदारसंघामध्ये काही जास्त येऊ शकणार नाही, आता महाराष्ट्रात फिरणार म्हणजे आपण रान मोकळं होणार, त्याचा अजिबात होणार नाही। हा हिंडते आकाशी तिथे चित्त पिण्याचं लक्ष पिण्यापाशी माझं लक्ष माझ्या दापोली मतदारसंघाच्या प्रत्येक नागरिकावरती असणार आहे, माझ्या प्रत्येक मतदाराकडे लक्ष असणार आहे, माझ्या प्रत्येक वाडी गावाकडे योगेश कदमचं लक्ष असेल। तुम्हाला योगेश कदम आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही ही ग्वाही त्याला अरे आज तुम्ही सगळे आहात म्हणून इलेक्शन हा भेटा घातलाय, तुम्ही सगळे पाठीची नसतात योगेश कदम हे पद मिळालं नसतं हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही। तुम्ही माझे सहकारी आहात, तुम्ही माझी ताकद आहात आणि मग तुम्हाला मी आयुष्यात कधी विसरणार नाही। किंवा जे करेल ते तुमच्यासाठी करेल हा शब्द देखील असं आपण जे काही करेल तर महाराष्ट्राच्या हितासाठी करेल आणि तुमच्यासाठी करेल। आणि योगायोग बघा कसं आहे, रामदासभाई ज्यावेळेला पहिल्यांदा राज्यमंत्री झाले तर रामदासभाईंकडे देखील गृह खातं आलं होतं आणि अन्न पुरवठा खातं आलं होतं। आज जवळपास 19-20 वर्षानंतर पुन्हा ही जबाबदारी शिवसेना माझ्यावरती दिलेली आहे। जसं रामदासभाईंनी या महाराष्ट्राची सेवा केली तशी सेवा योगेश देखील कायम करत राहील हा शब्द मी आज आपल्या समोर देतोय। आणि पुन्हा एवढंच सांगेन महत्वाची जबाबदारी फार मोठी आहे, अनेक गोष्टी बोलण्यासारख्या तितका वेळ नाही। 3 वाजता मंडणगडचा कार्यक्रम नियोजित आहे, 2:30 वाजले आहेत। आपल्या सर्वांना देखील मला भेटायचं आहे म्हणून मी विनंती केली, फक्त सगळ्या जिल्हा प्रमुखांना बोलून द्या प्रत्येक पक्षामधल्या आणि नंतर मी बोलायला घेईन। मला कल्पना आहे की अनेकांना इथे बोलायची इच्छा होती परंतु नक्कीच पुन्हा मी इथे येणारच आहे आणि कार्यक्रम तर होतच राहतील, परंतु आता मात्र आपण कामाला लागायचं आहे। आता आपण सत्कार सन्मानामध्ये जास्त वेळ न घालवता, निवडणुकांमध्ये जास्त वेळ न घालवता आता आपण या क्षणापासूनच कामाला लागायचं आहे। एक एक दिवस आपल्यासाठी हा महत्त्वाचा आहे। मला कल्पना आहे की आपण सर्व उत्साहामध्ये आहोत, आपल्या सर्वांना अत्यानंद झालेला मला त्याची पूर्णपणे कल्पना आहे, कारण शेवटी 49 वर्षानंतर इथे जवळपास 25 वर्ष शिवसेनेचे आणि महायुतीचे आमदार होते। त्या 25 वर्षामध्ये एकदा तरी मंत्रिपद बघायला मिळेल अशी आशा दापोली मधल्या सर्व कार्यकर्त्यांची होती, परंतु कधी आपल्याला मंत्रालयामध्ये दालन बघायला मिळालं नाही। परंतु आता आपल्या मार्फत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मंत्रालयामधलं दालन हे आता दापोली मतदारसंघासाठी खुलं झालेलं आहे। त्या दालनाच्या मार्फत आपल्याला महाराष्ट्राची सेवा करायची आणि महाराष्ट्रामध्ये काही लहान राज्य नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो, परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा दापोली मतदारसंघ, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तो हा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची सेवा करायची संधी तुमच्या योगेशाला मिळाली आहे याची आठवण नक्कीच आपण हे काही लहान राज्य नाहीये। महाराष्ट्र राज्य देशाला दिशा देतं, महाराष्ट्र राज्य हे देशाला पुढे घेऊन जातं। आपण म्हणतो सह्याद्री हा दिल्लीच्या पाठीशी उभा राहतो, त्या सह्याद्री मधल्या ह्या एका लहान मुलाला महाराष्ट्राची जबाबदारी मिळाली आहे। आणि एक मात्र नक्की सांगेन की हा मान फक्त एकटा योगेश कदमचा मी पुन्हा सांगतोय, हा मान इथे दापोली मतदारसंघामधला प्रत्येक नागरिकाला मंत्री म्हणून झालेला आहे। हा म्हणजे याचा अर्थ असं होणार नाही की म्हणजे मी गृहमंत्री आहे मग लगेच कुठेतरी जाऊन आता काय दादा बघून घेतील, माझं कोण काय बिघडणार आहे, माझा दादा आता गृहमंत्री झालाय, राज्यमंत्री झालाय, पण माझं आपल्या सर्वांनी जबाबदारी वागणं गरजेचं आहे। आता दापोली मतदारसंघामधली प्रत्येक घटना ही महाराष्ट्र, आता आमचे पत्रकार बंधू देखील उपस्थित आहेत, दापोली मतदारसंघामध्ये टाचणी जरी पडली तरी आता महाराष्ट्रापर्यंत त्याचा आवाज जाणार आहे। म्हणून आपण सर्वांनी जसं मी मंत्री झालं म्हटल्यानंतर मी आता जबाबदार व्यक्त झालेला आहे, म्हणजे आता तुम्ही मंत्री झालं म्हटल्यानंतर आपण जबाबदारी वागणं गरजेचं आहे। मला विश्वास आहे की आपण सर्व टाळालं त्याबद्दल कुठली मला शंका नाही, परंतु आपल्या सर्वांना पुन्हा एकच ग्वाही देईन की जो विकासाचा गाडा घेऊन आपण ही निवडणूक मागची विधानसभेची निवडणूक आपण जिंकली, तो विकासाचा गाडा मंत्री नसताना योगेश कदमने महायुतीच्या मार्फत 3,500 कोटी आणले होते। आता तर मंत्रालयामध्ये बसलेलो आहे, आता 5,500 पहिला आपल्याला गाठायचं आहे। आणि मागे तर महाविकास आघाडी होती आणि नंतर महायुती आली, महायुती असताना
प्रशासनाने निधी आणलाय. आता जर पुढची 5 वर्ष ही आपली हक्काची आहेत. या 5 वर्षामध्ये रेकॉर्ड ब्रेक विकास मिळत आपली मतदारसंघासाठी आहे. हा शब्द देखील आपण समजून देतो. ग्राम विकास खातं ही चांगली जबाबदारी आहे. आपल्या असं माहिती महिला इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. उमेद अभियान हे ग्राम विकास विभागाच्या अंतर्गत येतं. त्यामुळे आता उमेदची भरारी महाराष्ट्रामध्ये योगक्षेम सांभाळत असताना माझ्या दापोली मतदारसंघामधल्या महिलांना न्याय देईल हा शब्द आश्वासनात मी इथे देतो. अनेक गोष्टी आहेत त्या आपण करू शकतो. अनेक जबाबदारी आता माझ्या खांद्यावरती आलेल्या आहेत. परंतु याचा अर्थ असं होणार नाही. कधी कधी विरोधकांना असं वाटतं आता या मतदारसंघात माझा आमदार आता मंत्री झालाय, आता हा मतदारसंघामध्ये काय जास्त येऊ शकणार नाही, आता महाराष्ट्रात फिरणार म्हणजे आमदार मोकळा होणार. त्याचं अजिबात होणार नाही. हा जे हिंडते आकाशी तिचे चिंता पिण्याची लक्ष पिण्याची माझं लक्ष माझ्या दापोली मतदारसंघामधल्या प्रत्येक नागरिकावरती असणार आहे. माझ्या प्रत्येक मतदाराकडे लक्ष असणार आहे. माझ्या प्रत्येक वाडी गावाकडे योगेश लक्ष असेल. तुम्हाला योगेश आयुष्यामध्ये कधी विसरणार नाही ही ग्वाही त्याला अरे आज तुम्ही सगळे आहात म्हणून योगेशला हा फेटा घातलाय. तुम्ही सगळे पाठीशी नसतात योगेशला नाही पण मिळालं नसतं हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. तुम्ही माझे सहकारी आहात, तुम्ही माझी ताकद आहात आणि मग तुम्हाला मी आयुष्यात कधी विसरणार नाही. की मग जे करेल ते तुमच्यासाठी करेल हा शब्द देखील आज जे काय करेल तर महाराष्ट्राच्या हितासाठी करेल आणि तुमच्यासाठी करेल. आणि योगायोग बघा कसं आहे. रामनाथभाई जेव्हा पहिल्यांदा राज्यमंत्री झाले तर रामनाथभाईकडे देखील गृह खातं आलं होतं आणि अन्न पुरवठा खातं आलं होतं. आज जवळपास 19-20 वर्षानंतर पुन्हा ही जबाबदारी शिवसेनेने आज माझ्यावरती दिलेली आहे. जसं रामनाथभाईंनी या महाराष्ट्राची सेवा केली तशी सेवा योगेश देखील कायम करत राहील हा शब्द मी आज प्रसारणात देतोय. आणि पुन्हा एवढंच सांगेन की बाजूने ही जबाबदारी फार मोठी आहे. अनेक गोष्टी बोलण्यासारख्या तितका वेळ नाही. 3 वाजता मंडळगडचा कार्यक्रम नियोजित आहे, 2:30 वाजता आहे. आपल्या सर्वांना देखील मला भेटायचं आहे म्हणून मी विनंती केली. फक्त सगळ्या जिल्हा प्रमुखांना बोलून द्या प्रत्येक पक्षामधल्या आणि नंतर मी बोलायला घेईन. मला कल्पना आहे की अनेकांना इथे बोलायची इच्छा होती परंतु नक्कीच पुन्हा मी इथे येणारच आहे आणि कार्यक्रम तर होतच राहतील. परंतु आता मात्र आपण कामाला लागायचं आहे. आता आपण सरकार सन्मानामध्ये जास्त वेळ न घालवता निवडणुकामध्ये जास्त वेळ न घालवता आता आपण या क्षणापासूनच कामाला लागायचं आहे. एक एक दिवस आपल्यासाठी हा महत्वाचा आहे. मला कल्पना आहे की आपण सर्व उत्साहामध्ये आहात. आपल्या सर्वांना अत्यानंद झाला मला त्याची पूर्णपणे कल्पना आहे. कारण शेवटी 49 वर्षानंतर इथे जवळपास 25 वर्ष शिवसेनेचे आणि महायुतीचे आमदार होते. त्या 25 वर्षामध्ये एकदा तरी मंत्रिपद पगार मिळेल अशी आशा दापोलीमधल्या सर्व कार्यकर्त्यांची होती. परंतु कधी आपल्याला मंत्रालयामध्ये दालन बघायला मिळालं नाही. परंतु आता आपल्या मार्फत आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मंत्रालयामधला दालन हे आता दापोली मतदारसंघासाठी खुलं झालेलं आहे. त्या दालनाच्या मार्फत आपल्याला महाराष्ट्रामध्ये सेवा करायची आणि महाराष्ट्रामध्ये काही लहान राज्य नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा दापोली मतदारसंघ, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तो हा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी तुमच्या योगेशाला मिळाली आहे याची आठवण नक्कीच आपण करून ठेवली पाहिजे. हे काही लहान राज्य नाहीये. महाराष्ट्र राज्य देशाला दिशा देतं. महाराष्ट्र राज्य हे देशाला पुढे घेऊन जातं. आपण म्हणतो सह्याद्री हा दिल्लीच्या पाठीशी उभा राहतो. त्या सह्याद्रीमधल्या ह्या एका लहान मुलाला महाराष्ट्राची जबाबदारी मिळाली आहे. आणि एक मात्र नक्की सांगेन की हा मान फक्त एकटा योगेश्वरांचा नाही, मी पुन्हा सांगतोय हा मान इथे दापोली मतदारसंघामधला प्रत्येक नागरिकांना मंत्री म्हणून झालेला आहे. हा म्हणजे याचा अर्थ असं होणार नाही की म्हणजे मी गृहमंत्री आहे मग लगेच कुठे जाऊन आता काय दादा बघून घेतील. माझं कोण काय करणार आहे. माझा दादा आता गृहमंत्री झाले पण माझं आपल्या सर्वांनी जबाबदारी वागणं गरजेचं आहे. आता दापोली मतदारसंघामधली प्रत्येक घटना ही महाराष्ट्र आता आमचे पत्रकार म्हणून देखील उपस्थित आहेत. दापोली मतदारसंघामध्ये टाचणी जरी पडली तरी आता महाराष्ट्रापर्यंत आवाज राहणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी जसं मी मंत्री झालं म्हटल्यानंतर मी आता जबाबदारी व्यक्त झालेला आहे म्हणजे आता तुम्ही मंत्री झालं म्हटल्यानंतर आपण जबाबदारी वागणं गरजेचं आहे. मला विश्वास आहे की आपण सर्व पाळालं त्याबद्दल कुठली मला शंका नाही.
परंतु आपल्या सर्वांना पुण्यात एकच वाईट आहे की जो विकासाचा गाडा घेऊन आपण ही निवडणूक मागची विधानसभेची निवडणूक आपण जिंकली, तो विकासाचा गाडा मंत्री नसताना योगेश कदमने महायुतीच्या मार्फत 3,500 कोटी आणले होते. आता त्या मंत्रालयामध्ये बसलेलो आहे. आता 5,500चा पहिला आपल्याला गाठायचा आहे. आणि मागे तर महाविकास आघाडी होती आणि नंतर महायुती आली. महायुती असताना आपण हा सर्व निधी आणलाय. आता तर पुढची 5 वर्षही आपल्या हक्काची आहेत. या 5 वर्षामध्ये रेकॉर्ड ब्रेक विकास मिळेल आपली मतदारसंघासाठी आले. हा पद्धतीचा आपण सर्व इथे देऊ करतोय. आणि आपण तर शिवसैनिक आहोत आणि शिवसेनेची मानसिकता एकच असली पाहिजे की आपण सेवेच्या आपण 100% समाजकारण केलं पाहिजे. होय, मला कल्पना आहे की वंदनीय बाळासाहेबांचा नारा 80% समाजकारण 20% राजकारणाचा नारा होता. परंतु आज या खुर्चीवरती बसलेला असताना 100% सगळ्या महाराष्ट्राची आत्मनिर्भर करून दाखवेल. आणि माझ्या दापोली मतदारसंघाची मान ही अजून ताजमान होईल किंवा या ताजमानाने आपला दापोली मतदारसंघ मतदार नागरिक म्हणेल की होय, जेव्हा टीव्हीवरती बातमी योगेंद्राने हे काम केलं, दादा आमचे मंत्री, हा अभिमान तुम्हाला वाटलं पाहिजे, असं काय माझ्याकडनं घडेल. आणि स्वतः मी आपण माहिती देतोय. अशी वेळ घेत नाही. मला कल्पना आहे अनेक आपण सर्व नागरिक तिथे सरकार सन्मान करण्याचे आपण सगळे आलेले आहात. परंतु जरा माझी आपल्यासाठी विनंती राहील की आपण जरा घाईघाईने आपण इथे जरा आपण सगळ्यांना मी भेटणार आहे. कारण पुढे 3 वाजता मंडळचा कार्यक्रम आहे, 2:45 वाजलेले आहेत. मध्ये मला 2 कार्यक्रम करून मला पुढे जायचं आहे. परंतु तुमचे साने गुरूंची उद्या 125वी जयंती आहे. मला पालवीला देखील जायचं आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपला सर्वांना फक्त धावती वेळ आणि कोणी फोटोचा हट्ट करू नये. योग्य दादा म्हणजे काय 5 वर्षानंतर भेटणार असं होणार नाही. मी तुमच्यामध्येच वावरणार आहे, तुमच्यामध्येच राहणार आहे. म्हणून आपल्यासमोर शेवटची विनंती करतोय. आणि भाजपचे आजकालचे राष्ट्रवादी आपण सर्व नेते आपण सर्वांनी माझा सरकार सन्मान केला. आपलं सर्वांचे मनापासून आभार मानतो. सर्व शिवसैनिकांचे मनापासून आभार मानतो की आपलं सरकार सन्मान केला.